हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजचा व्हिडिओ आहे हे आपले दिवे आणि आपले तेलाचे तुपाचे डाग कसे स्वच्छ करायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम देत आहात. असेच प्रेम देत राहा. माझ्या चॅनलला समोर जाण्यासाठी सपोर्ट करा. तर मी सगळे तेलाचे तुपाचे जे आपले स्टीलचे भांडे असतात आणि देवघरातले जे दिवे असतात खूप दिवसापासून घाण झाले होते ते मी आज स्वच्छ करणार आहे. हे सकाळी यूज झालेले लिंब आहेत आणि हे चिंच, थोडंसं खडे नमक आहे माझ्याकडलं, ते नमक घेतलेलं आहे. विम जेल थोडं टाकायचं आणि डिटर्जंट पावडर थोडं टाकायचं आणि कुकरमध्ये बॉईल करायचं. खूप दिवसापासून घाण झालेली होती कारण मला तुम्हाला आफ्टर बिफोरचा व्ह्यू द्यायचा होता, म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगायची होती. थोडंसं डिटर्जंट टाकलं. आता मी हे कुकर लावून घेऊन आता मी तोपर्यंत देवपूजा आणि आपली जी पूजापाठ आहे ते करून घेणार आहे. आणि माझा ते इग्नोर करा माझ्या किचनच्या शेगडीला, कारण सकाळचे कामं व्हायचेच होते. कामं होईपर्यंत हे सगळं होईल म्हणून मी लावलेलं होतं. आता हे सगळं बॉईल झालेलं आहे. मी एक काढून घेईल. सगळे भांडे काढून घ्यायचे. कधीही मी असे दिवे बॉईल करत असताना माझ्या माईनं मला लहान असताना सांगितलेलंच तेच आठवते, कारण मी एकदा लहान होते तेव्हा मी 5वी-6वीलाच होते तेव्हा मला तेव्हापासूनच मला देवाची आवड आहे. कारण माझी आई दुसरं कोणतंच मला काम लावायची नाही, पण देवपूजा करायला लावायची. तेव्हा मी सगळे देव असतात आपल्या देवघरातल्या आईच्या, मी माठ होता पहिले डाळ शिजवायचं आपल्या गावाकडे, ते माठ मी चुलीवर ठेवून त्या माठामध्ये सगळे देव असं गरम करायला ठेवले होते. तेव्हा माझ्या माईनं मला सांगितलं होतं की तसे देव कधीच गरम करायचे नसतात, त्यांना पण हानी होत असते. त्याला जाऊ द्या, ते पुराणी आहे. सगळं गोष्टी आठवणीसाठी आहेत त्या गोष्टी. तर ह्या ते आहे तुपाचं भांडं माझं, ते गॅसवर ठेवून खूप काळं झालं होतं, पण बॉईल झाल्याच्या नंतर सगळं ते गरम झाल्याच्या नंतर सगळे डाग त्याचे निघून गेले आपोआप. आता थोडेच डाग राहिले होते, त्याला मी पितांबरीने थोडंसं असं घासून घेतलं. ते बघा मध्ये काहीच नाही राहिलं गरम झालेलं, सगळं डाग निघून जातात. कितीही तुमचे पुराणे डाग राहू द्या, तेलाचे तुपाचे सगळेच डाग तुमचे भांड्याचे निघतात. तुम्ही नक्कीच करून पहा. काहीच वेळ लागत नाही, एकदम 15-20 मिनिटांमध्ये होऊन जातं. हे पहा तेलाची आमच्या एक कॅन आहे छोटंसं, त्याला आम्ही कावळा म्हणतो असतो आमच्या गावाकडे. त्याला मी स्वच्छ क्लीन करून घेते. फक्त हातानेच केलेलं आहे, कशालाही मी ब्रश वापरलेलं नाही. फक्त एक ऑनलाईन बोलवलेला एक जे दिवा होता त्याला थोडं ब्रश वापरलेलं होतं. फक्त हातानेच स्वच्छ करून घेतलं मी, घासणी न वापरता. काहीच थोडंसं आधार केलं की होऊन जातं, कारण आपण गरम केलेलं असतं. सगळा मळ सगळा वरती येऊन बसतो, थोडंसं हात फिरलं की निघून जातो. अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपण हे बॉईल केलेले दिवे असतात ते थोडे लालसर असे झालेले होतात. तुम्हाला वाटेल नाही तर खराब झाले काय, की खराब नाही होत. थोडेसे ते मळ जे असतो आपला सगळा वरती येऊन बसतो आणि ते दिवे तसे होतात. हे पहा किती क्लीन झालेलं आहे, खूप छान आहे एकदम. तेलाचे जे डाग असतात दिव्याला आपण घासणी आणि ब्रश किंवा पितांबरी असं घेऊन आपण रगडून घासत असतो, तर ते रगडण्यापेक्षा एकदम सोपेच आहे. एकदम हात फिरला की निघून जाते. हे पहा किती नवे कोरे दिसत आहेत. एकदम घाण झाले होते आणि सगळा मळ असा वरती येऊन बसतो. हे आहे जे मी ऑनलाईन बोललो होतं दिवा, त्याला मी थोडंसं ब्रश लावलं. आता मी तुम्हाला दाखवते सगळे धुवून. मी खूप छान स्वच्छ झाले, एकदम क्लीन निघतात. तुम्ही बी करून बघा आणि मला सांगा. कोणाकोणाला तर माहीत असेल आहे, कोणाकोणाला माहीत नसेल. ज्या ताईंना माहीत नाही तुम्ही करा आणि मला सांगा. किती दिवसाचे पुराणे डाग निघून जातात. तुम्ही कुकर जरी नाही लावलं तरी गरम पाण्यामध्ये जरी तुम्ही असं एखाद्या भांड्यामध्ये केलं तरी चालतं. एकदम छान शाईन येते असे दिव्यांना, ते एकदम कोरे होतात, जसे की आता नवीन आणल्यासारखेच होतात. आज सगळे दिवे माझ्या घरातले मी जेवढे होते माझ्याकडे तेवढे मी आज घासायला टाकले. त्याच्यामुळे मी आज देवघरामध्ये एका वाटीमध्ये फुलवात करून मी दिवा लावला. हे पहा किती छान निघाले. तर आता तुम्हाला एक दाखवते व्हिडिओ लास्ट. हे पहा, हे आहे माझ्या समईचं, ते पण किती छान निघले, सगळे डाग निघून गेले. तर हे खूप पुराणा दिवा आहे, माझ्या लग्नातले दिवे आहेत ते. हे माझ्या लग्नातलं आहे. पहा किती शाईन आली. 10-12 वर्ष झाले त्याला, अजूनही वाटतच नाही, नवाच वाटतं दिवा तो. हा पहा किती सुंदर निघालेत. हे ऑनलाईनचं आहे. सगळे दिवे स्वच्छ करून मी माझ्या मुलीला आणायला गेले होते. तर शाळेमध्ये हे छान असे मुलं असे रिंगण करत होते, मला खूप आवडलं. तर म्हणलं तुमच्यासोबत पण असं शेअर करावं, म्हणून मी थोडासा व्हिडिओ तिथं घेतला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, हे माझे दिवे साफ करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण करा आणि माझ्या व्हिडिओला असेच प्रेम देत राहा. त्याच्यानंतर मी घरी आले आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा शेवट करते. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्ही करा आणि मला सांगा. बाय.